एमएस का गुलसिता है इल्म का जहां, दीन रोशन है यहाँ और दुनिया भी आया है। मस्दरे इल्म ये है, मस्दरे इल्म ये, और यही आशिया, और यही आशिया। Now it's time for another mesmerizing performance by magnificent students of MS Creative School. Yes, it's a Marathi skit based on the love of our grandparents. कितीही चिडले माझ्यावर, प्रेम करायचे सोडत नाही. आजी आजोबा, तुमच्याशिवाय जीवनात आनंद येत नाही. So dear audience, please enjoy the Marathi skit. मराठी विभाग सादर करत आहे मराठी नाटक आजोबा जीवनातील एक समृद्ध अडगळ. पहिला दिवस सुरू झाला. आजोबा रिटायर होऊन घरी येतात. त्यांच्या सोबत त्यांचे 2 सहकारी मित्र त्याला सोडायला घरी येतात. बाळा दरवाजा खोल. अरे बाळा दरवाजा खोल. अहो बाबा तुम्ही या या आत या. साहेब या, बसा बसा. पाणी घ्या. चला साहेब, तुम्हाला पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो हो. राजा, वडिलांची काळजी घे. हो साहेब. चला चला साहेब. हो. बाबा तुम्ही अचानक. हो, आज माझ्या कामावरचा शेवटचा दिवस होता. आज मी या जगाच्या व्यापातून मुक्त झाला. आता मी माझा सर्व वेळ तुझ्यासोबत घालवणार आणि माझ्या नातवंडासोबत घालवणार. मन सोक्त जगणार. तुला आठवते, तुझा लहानपणी आपली भेटच होत नव्हती. मी कामावर जायचो ना, तेव्हा तू झोपलेला असायचे, आणि मी रात्री घरी उशिरा आलो ना, तेव्हा तू झोपलेला असायचे. हा, आपली भेट व्हायची ना, ती फक्त रविवारी. तुला आठवते रविवारी आपण काय काय करायचो? बागात जाणे, तुझा गृहपाठ, सोबत जेवण, तुझे केस कापायचे दिवस असायचे. तुझा बालपण छान होता रे, पण मला तुला द्यायला वेळच नव्हता. आपल्या मधला वाढत गेलेला जनरेशन गॅप आहे ना, मला आता कमी करायचा. म्हणून मी माझा सर्व वेळ तुझ्यासोबत घालवणार आणि माझ्या नातवंडासोबत घालवणार. बाळा, आनंद इकडे इकडे तिकडे चो इकडे. पहिला दिवस संपला. दुसरा दिवस सुरू झाला. मुलगा बायकोला फोन लावतो. उचल. बाळा मला उचल बाई. न्यूजपेपर. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा.
काय ग कुठे आहेस? फोन करत नव्हती. काय काय काम आहे? घरी कधी येणार आहेस? कशाला? हा मरायचा दिवसभराणीवरतून तुमचे बोलणे कंटाळा आलाय मला. कंटाळा. काय सुख नाही की दुःख नाही. विचारला मला कधी? हो विचारला. बाई तुझं काय दुखते का? बाई तुला काही त्रास होते का? ए रडू नकस गाता. घरी कधी येणार आहेस? कोण आलाय घरी? अगं त्यासाठीच फोन केले होते. बाबा आले आणि ते आपल्या बरोबर राहणार आहेत. काय? आधी माझा लेकरला त्या म्हाताऱ्यापासून लांब घेऊन जा. म्हातारा खोकतोय. माझा पोराला पण आजारी पाडेल. हो हो तू आधी घरी तरी ये. बाळा जेवायला चला. दुसरा दिवस संपला. तिसरा दिवस सुरू झाला. मुलगा सकाळी कामावर जायची तयारी करत असतो. आजोबा चष्मा शोधत असतात. अरे माझा चष्मा कुठे गेला? बाळा शाळेला चला. बाळा उशीर झालाय. अहो बाबा काय तुमच्या सकाळी सकाळी किती उशीर झालाय मला. बाळा अरे गप्प बसाय का ठिकाणी. बाळा माझा चष्मा भेटत नाहीये रे. तेवढा बघ हे राजा. हा काय तुमचा शेका? हा घ्या. मुलगा कामावरून घरी येतो. त्याला बाबा फुटलेला चष्मा दाखवतात. बाळा आला तू? बाळा आता काय आहे? बाळा माझा चष्मा बनवायचा होता रे. हे बघ याची काच फुटली आहे सकाळी. नीट दिसत नाहीये रे मला. अहो बाबा आहे ना एक कष्टाला दिसतय ना त्यातून. कशाला उगाच नवीन चष्मा पाहिजे? वापरा तोच. अरे ए बघ हे. ए ए गेला रे. गेला. पृथ्वीवर फिरणाऱ्या अतृप्त आत्मे माणसाच्या जिनानं पृथ्वी तलावर येतात आणि आपल्याला वाटतं आपण आई झालो, आपण बाप झालो, पण खरे तर आपण तिसरा दिवस संपला. चौथा दिवस सुरू झाला. मुलगा बायकोला फोन करतो आणि मुलाच्या वाढदिवसाला बोलावतो. काय ग उद्या तरी घरी येणार आहेस की नाही? काय
काय आहे उद्या? हा, तुमचा बारसा आहे का? अगं माझ्या बारसं नाही, आपल्या मुलाचा वाढदिवस आहे. ते तरी लक्षात आहे की ना तुझ्या? पण तो म्हातारा जोपर्यंत आहे, हा, तोपर्यंत मी घरी येणार नाही. अगं हो, ऐक, मी बाबाला वृद्धाश्रम टाकायचे ठरवले आहे. तू आधी घरी तरी ये. काय? तुम्ही खरं बोलता? हो, तू घरी तरी ये. बर बर, मुलांचा वाढदिवस आहे ना, म्हणून येते मी. कळलं ना? हो. चल. अरे पैसे कुठे गेले? अहो बाबा, हे सगळं सामान कुठून आणले? पैसे कुठून आले? होते माझ्याकडे. होते? तुम्ही कुठे गेले पैसे कमवायला? माझे पैसे द्या, मला उशीर होतोय. द्या. हे बघ. घरात चोरी केली ना? अरे स्वतःच्या मुला घरात चोरी करता तुला काय चटणी काय हो? पैसे हवे होते तर मागायचा ना मला. शे. अरे पैसे इथे होते. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जगावं लाचार आनंदानं, की झोकून द्यावं या देहाचं लखतर जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहात. आणि एकाच प्रहाराने करावा सर्वांचा शेवट, माझा तुझा याचा त्याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली तर 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 इथंच मेक आहे. नव्या स्वप्नांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही जुनं जागतं जितेपण. सहन करतो स्वाभिमानावर होणारे अत्याचार आणि अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना. आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. ए विधात्या, तू इतका कठोर कसा झालास रे? एकीकडे आम्ही ज्यांना जन्म दिला ते तर आम्हाला विसरतात, आणि दुसरीकडे ज्यांनी आम्हाला जन्म दिला तर तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्हा थिरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं रे? कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं? कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं? आजोबा गेले, आजोबा गेले. बाबा, बाबा कुठे गेले? आजोबा गेले. चूक झाली.